जय जय रघुवीर समर्थ। स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हे तर श्रद्धेचा आधार। आज आप ऐकणार आहोत एका गरीब ब्राह्मणाची खरी आणि प्रेरणादायक कथा, जी स्वामी समर्थांच्या कृपेने बदलून गेली। कथा स्वामी समर्थ आणि शंकर नामक गरीब ब्राह्मणाची कथा। शंकर नावाचा एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह एका छोट्या खेड्यात राहत होता। घरात अन्न नव्हते, पाण्याचीही अडचण होती। त्याचं भाग्य काही केल्या उघडत नव्हतं। नोकरी मिळेना, पूजापाठाला बोलवत नव्हते। त्याच्या पत्नीने शेवटी सांगितले, स्वामी समर्थांचे दर्शन घेते काहीतरी मार्ग दाखवतील। शंकरने अक्कलकोटचा प्रवास केला। रस्त्यात उपाशी, थकलेला, पाय दुखत होते, पण मनात एक श्रद्धा, स्वामी मला वाचवतील। अक्कलकोटला पोहोचताच त्याला स्वामी समर्थ मठात एक तेजस्वी प्रकाशमय मूर्ती दिसली। शंकरने नम्रतेने नतमस्तक होऊन नमस्कार केला। काहीही न बोलता स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि डोळे बंद केले। शंकर गोंधळला, काहीच बोलले नाही। रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, माघारी जा, तुला जे हवं आहे ते मिळेल। तो परत गावात आला। पहिल्याच दिवशी एक श्रीमंत माणूस त्याला भेटला आणि म्हणाला, माझ्या घरी पूजेसाठी ब्राह्मण हवा आहे, कृपया या। तेथून त्याची पूजा सुरू झाली। एकामागून एक घरातून बोलावणं येऊ लागलं। घरात पैशाची कमतरता नाही राहिली। मुलांचं शिक्षण सुरू झालं। आयुष्य थोडक्यात पालटल। शंकर दरवर्षी अक्कलकोटला जात असे। स्वामींचा फोटो घरी लावला होता। दररोज त्यांनी जप सुरू केला, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। आणि त्या जपातूनच त्याला आयुष्यभर शांती, समृद्धी आणि भक्ती मिळाली। स्वामी समर्थांना बोलावणं गरजेचं नाही। श्रद्धा असेल तर ते मौनातसुद्धा आशीर्वाद देतात। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।